हाच आत्मा समजतो, देहाच्या व्यतिरिक्त आत्मतत्व आहे असं तो समजत नाही. कोणी समजवण्याकरता आला तर त्यांचं तो ऐकतही नाही. सांगणारे घटक जे शास्त्र गुरु असतात, तो त्यांच्या नावाचा वाराही आपल्या अंगाला शिवू देत नाही. कोणत्याही पद्धतीने आत्मा संकोचित आणि परिच्छिन्न होत नाही, पण हा मात्र देहाच्या जाळ्यामध्ये, देहाच्या उपाधीमध्येच आत्मतत्वाला पाहतो, किंबहुना देहच आत्मा आहे, त्या व्यतिरिक्त दुसरं काही मानायला तयार नाही. जसं कोला ढगांच्या वेगाला न समजता तो चंद्राचा वेग आहे असं समजतो, किंवा तो देहाच्या बंदी शाळेमध्ये त्या आत्मतत्वाला बंदिस्त करतो आणि तो कर्म करत राहतो. ज्याप्रमाणे नळीवर बसलेला पोपट, त्याला कोणी बांधलेला नाही, मुक्तच आहे. पण भ्रम झाला की आकाश माझ्या अंगावरती पडेल आणि मी मरेल, म्हणून मोकळा असलेला पायाचा चवडा तो अधिकच त्या नळीला घट्ट पकडून ठेवतो. मग आता तिथून तो उठायला तयार होत नाही. त्याप्रमाणे निर्मळ असणाऱ्या आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृतीने केलेले जे काही कर्म आहे, त्या केलेल्या प्रकृतीच्या कर्माचा आरोप तो आपल्या आत्मस्वरूपावरती करतो आणि पुढे असंख्य प्रकारची कर्म करत राहतो. हा सगळा विचार आपण कालपर्यंत पाहिला. ईश्वर चैतन्य, चैतन्य याची सीमा कोणती असेल तर देह आहे, आत्माच हा करता आहे. देहाहून आत्मा भिन्न आहे, तो करता आहे असं तो मानायला तयारच नाही. आत्मा सर्वांचा साक्षीभूत आहे, आत्मा कर्मातीत आहे, अशी गोष्ट तो आपल्या कानावरती घ्यायलाच तयार नाही. आत्मतत्व तो स्वीकारायलाच तयार नाही असं जेव्हा सांगितलं, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 24 तास स्वच्छ प्रकाश असताना घुबडाला तो सूर्य कुठे दिसतोय, म्हणून तो त्याचं अस्तित्व मानत नाही. त्यात काय आश्चर्य म्हटले. विचित्र काही येत दिवसा ते डुडुळ न करी. ज्यांना कावीळ झाली आहे, ते चंद्राला देखील पिवळ समजतात आणि हरणही खरं पारे समजून ते पळत असते. अशा हा सगळ्या देहात्मवादी, जडवादी, भौतिकवादी महापुरुषाचं म्हणण्यापेक्षा पामराचं वर्णन केलेलं आहे. खूप देहासक्ती आहे त्याची. पण आता याच्यापेक्षा एक वेगळा आहे. त्याची समज पूर्णपणे वेगळी आहे. हा बद्ध आहे. याच्या उलट जो आहे तो मुक्त आहे. मग मुक्त हा समाजामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये, कर्मामध्ये हा कशा पद्धतीने राहतो,
याचं वर्णन आता इथून पुढे प्रारंभ होतो. विषय बदलला हे समजवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज प्रयोग करतात. आता आता म्हणत असताना आतापर्यंत बद्ध जीवाचा विचार केला, आता मुक्त महात्म्याचा विचार करावायचा. म्हणून एक विषय संपला आणि दुसऱ्या विषयाला प्रारंभ होतो. अर्थात प्रारंभ दाखवण्यासाठी आता शब्दाचा प्रयोग ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी केला आहे. कर्मा माझी असे परितया ते कर्मन स्पर्शे, जैसे वडवाणळा ते जैसे समुद्रोदक, जैसे समुद्रोदक वडवाणळा ते न स्पर्शे. दोन वाक्य आहेत. या दोन्ही वाक्यांसाठी क्रियापद न स्पर्शे असंच आपल्याला घेऊन. तो महात्मा, जीवनमुक्त महात्मा, तो कसा राहतो त्याचं वर्णन आहे. कर्मा माझी असे, तो कर्मामध्ये राहतो. पण त्या कर्मामध्ये राहतो. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरा. शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. तो शरीरानेही कर्म करतो, मनानेही कर्म करतो, वाणीनेही बोलत राहतो. म्हणजेच तो कर्मामध्ये असतो. कर्मा माझी असे. पण एवढ्या कर्मामध्ये राहत असताना सुद्धा तो कर्माच्या द्वारे बांधला जात नाही. किंबहुना कर्म त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. तया ते कर्म न स्पर्शे, त्याला कर्म स्पर्श करत नाही. म्हणजे त्याला शारीरिक कर्म स्पर्श करत नाही, त्याला वाचिक कर्म स्पर्श करत नाही, त्याला मानसिक कर्म स्पर्श करत नाही, किंबहुना त्याला कोणत्याच प्रकारचे कर्म स्पर्श करत नाही. मग तो कर्मात नसतो का? हो, तो सगळ्या कर्मात असतो आणि कोणतंच कर्म त्याला स्पर्श करत नाही. असं कसं आहे म्हटलंय? हा तर मुक्त आहे. असं उदाहरण सांगा ना. सगळ्या कर्मात असतो पण कर्म त्याला स्पर्श करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याला उदाहरण देतात. ते म्हणजे समुद्रामध्ये राहणारा जो अग्नी आहे, त्या अग्नीला वडवानळ अग्नी असं. वडवानळ तो कुठे असतो? तो समुद्रात असतो. पण समुद्रात असणारा तो वडवानळ अग्नी समुद्रोदक वडवान, जैसे समुद्रोदक वडवानळाते न स्पर्शे. ज्याप्रमाणे समुद्रातील उदक म्हणजे पाणी काय करतं? समुद्रामध्ये राहणाऱ्या वडवानळ नावाच्या अग्नीला ते स्पर्श करत नाही. वडवानळ अग्नी पाण्यात राहूनही पूर्णपणे हा अलिप्त असतो. जर पाण्यात राहूनही पाण्यापेक्षा अलिप्त असताना हा वडवानळ अग्नी जर राहू शकतो, तर जीवनमुक्त महापुरुष कायिक वाचिक मानसिक बौद्धिक सगळ्या प्रकारच्या कर्मात राहून सुद्धा त्याला कोणत्याच प्रकारचे कर्म स्पर्श करत नाही, प्रभाव करत नाही. म्हणजेच त्या जीवनमुक्त महापुरुषाचं आयुष्यभराची ज्ञानोत्तर कालामध्ये दिनश्चर्या ही सांगितली आणि कायिक वाचिक मानसिक सगळ्या कर्मामध्ये राहूनही कोणत्याच प्रकारचं कर्म त्याला लिप्त करत नाही, प्रभावित करत नाही, त्याला वशीभूत करत नाही.
he is completely free from all types of action. While performing the action, while remaining in the action, he is free from the action. सगळ्या कर्मामध्ये राहून तो सगळ्या कर्मांपेक्षा भिन्न आहे हा सिद्धांत. कशाप्रमाणे? लाईक अ वडवानळ फायर, वडवानळ अग्नी. While remaining in the water of the ocean, it remains untouched by the ocean of water. तो कर्माच्या त्या समुद्राच्या पाण्यामध्ये राहूनही वडवानळ अग्नी पाण्यापासून पूर्णपणे अस्पर्शित असतो. ज्ञानी पुरुष सगळ्या कर्मामध्ये राहूनही कर्मापासून अलिप्त असतो. एका ओपीमध्ये पूर्ण महापुरुषाच्या जीवनचरित्राचा आढावा ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांतपूर्वक घेतलेला आहे. जैसे समुद्रोदक वडवानळा ते न स्पर्शे. तसं म्हटले, हा ज्ञानी पुरुष कर्मामाजी असे तरी कर्म तया ते न स्पर्शे. तो कर्मामध्ये राहतो, तो कर्म त्याला स्पर्श करत नाही. त्याचं वेगळंच आहे म्हटले. हो हो, याचं वेगळंच आहे. तैसे वेगळे पण जयाचे कर्मी असणे, तो कीर ओळखावा कवणे तरी सांगो. जयाचे कर्मी वेगळेपण असणे. अहो म्हटले, कर्मामध्ये तर हजारो लोक राहतात, पण त्यामध्ये कर्मात राहणारा हा कर्मापासून पूर्णपणे अलिप्त असणारा हा एक वेगळाच आहे. तो याचे कर्मी वेगळेपण असे. तो कर्मामध्ये राहून त्याचं कर्मातलं राहणं हे पूर्णपणे वेगळं आहे, पूर्णपणे अलिप्त आहे, पूर्णपणे भिन्न आहे. म्हणून जयाचे कर्मी असणे, तो ज्याचं कर्मामध्ये असणं आहे, म्हणजे तो कर्मामध्ये कायिक वाचिक मानसिक बौद्धिक सगळ्या प्रकारच्या कर्मामध्ये तो राहतो. परंतु त्याचं राहणं कसं आहे? जयाचे कर्मी वेगळेपणा असेल, त्याचं जे राहणं आहे ते इतरांच्या पेक्षा वेगळेपणाने राहणं. मग हा वेगळेपणाने जो राहत असेल जीवन महापुरुष, मग त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. तरी तो तो कीर ओळखावा कवणे तरी सांगू. तरी तो कवणे ओळखावा. अशा पुरुषाला कोणत्या लक्षणांनी ओळखावं? तू जर असं विचारत असशील तर उत्तर देतात तरी सांगो. तू जर विचार करत असतील, विचारणार असतील तर मी सांगायला तयार आहे. म्हणून वेगळेपणे जयाचे कर्मी वेगळेपणा असे, असा जो कर्मात वेगळेपणाने राहतो त्याचं असणं कसं आहे, त्याचं लक्षणपूर्वक वर्णन करून आम्हाला सांगा. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे पुलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. आपण दृष्टांतापासून सुरुवात करूया. जैसी दीपे पाहता आपुली वस्तू दिसे. आपली वस्तू दिसे. कसं कसे दिसे?
जैसे दीपे पाहता, दीपे पाहता दिव्याच्या प्रकाशाच्या साह्याने पाहत असताना, जैसे दीपे पाहता दिव्याच्या प्रकाशाच्या साह्याने पाहत असताना काय होतं, अंधारामध्ये आपणच ठेवलेली ती वस्तू आपल्याला दिसते. आपली वस्तू पाहता दिसे. अंधारामध्ये आपण ती वस्तू पाहत असतो पण दिसत नाही, परंतु दिवा लावल्यानंतर आपलीच ठेवलेली वस्तू आपल्याला दिसते, सापडते. म्हणून त्याचं वर्णन करताना दीपे पाहता आपली वस्तू दिसे, दीपाच्या साह्याने आपली वस्तू शोधायला गेलं तर ती आपली सापडते. हा जसा घरातला नेम आहे, घरातल्या वस्तू, तर आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्या परमात्म वस्तूचा सुद्धा असाच नेम आहे. काय नेम आहे म्हटले, जे मुक्ता ते निर्धारिता, मुक्त आहे. ही इज कम्प्लिटली फ्री फ्रॉम ग्रॉस बॉडी, सटल बॉडी अँड कॉझल बॉडी. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थेहून हा भिन्न आहे. म्हणून हा मुक्त आहे. इज फ्री फ्रॉम ऑल कंडिशनिंग्स, सगळ्या उपाधीपासून तो मुक्त आहे. असा जो मुक्त महापुरुष आहे, त्याच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, प्रातःकालापासून सूर्यास्तापर्यंत ज्याच्या जीवनाचा पूर्णपणे आकलन केलं असताना, विचार केला असताना, निर्धार केला असताना, निश्चय केला असताना एक लाभ प्राप्त होतो. काय लाभ आहे म्हटले, मुक्ता ते निर्धारिता. मुक्त महापुरुषाचं, जो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाचा आहे, त्या महापुरुषाचं निर्धारण केलं असताना, त्याच्या संबंधाने विचार केला असताना काय होतं, आपुली लाभे आपुलीच मुक्तता. आणि जसा ज्ञानी पुरुष आहेत, त्याला 3 प्रकारचे शरीर आहेत, तसं मलाही 3 प्रकारचे शरीर आहे. तो जर कर्मात राहूनही कर्मापासून अलिप्त होऊ शकतो, तर तो ज्या विचाराने कर्मापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त समजतो, त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याचं जीवनचर्या पाहून आपल्याला देखील तशा पद्धतीने जीवन जगता येऊ शकतं. आणि म्हणून आपुलीच मुक्तता लाभे. मी देहामध्ये असून देह नाही, देहात असून देहाचा नाही, मी परब्रह्माचा अंश आहे. किंबहुना देह रूपी उपाधीचा निराश केल्यानंतर खाली शिल्लक राहत ते शुद्ध चैतन्य मी आहे. याप्रमाणे मुक्त महापुरुषाचं, सिद्ध महापुरुषाचं जे स्वयंसिद्ध लक्षण आहे, त्या लक्षणांचा आपल्या जीवनामध्ये साधनेच्या रूपाने विचार करण्याकरता प्रवृत्त झालो असताना, आपणही त्या जीवनमुक्त महापुरुषाच्या सारखं आपणही या सगळ्या कर्मापासून पूर्णपणे अलिप्त आहोत. म्हणून मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. इथे सुद्धा सिद्धांतपूर्वक दृष्टांत. आणि मागच्या ओळीत सुद्धा तैसे वेगळेपणे जयाचे करणे असणे, तरी तो ओळखावा कवने,
तरी सांगो. आणखीही दृष्टांत देतात पहा. ना तरी दर्पण उटीजे, तव आपणया आपण भेटीजे. की का तोय पावता तोय होईजे लवण जेवी. ह्या ओवीमध्येही दोन दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत, ना तरी जव दर्पण उटीजे, ज्याप्रमाणे एखाद्या आरशाला धुवून स्वच्छ पुसून केलं, त्याच्यावरची सगळी धूळ निघून जाते, तसा स्वच्छ होत. जितकं जितकं स्वच्छ करावं, जितकं घासून त्याला स्वच्छ करावं, तस तसं काय होतं म्हटले तर आपण या आपण भेटी जाईल. अशा धुवून पुसून स्वच्छ केलेल्या आरशामध्ये आपण पाहिलं असताना आपलंच प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडत आहे. प्रतिबिंब पाहे ना तरी दर्पण जो उठी जे, तो आपणाया आपण भेटी जे. तेव्हा काय होतं, आपणच आपल्याला भेटतो, आपणच आपल्याला आरशात. तेव्हा पाहणारा, ज्याला पाहायचा आहे तो, पाहण्याची प्रक्रिया पूर्णपणे समाप्त होऊन जाते. त्रिपुटीत येऊन त्रिपुटी मावळली जाते. म्हणून तर जव दर्पण उटीजे तेव्हा आपणया आपण भेटीजे, तेव्हा स्वच्छ असणाऱ्या त्या आरशामध्ये आपणच आपल्याला प्रतिबिंबाच्या रूपाने भेटत असतो. का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी. जेवी लवणे तोय पावता तोय होईजे. जेवी लवणे, ज्याप्रमाणे मिठाने तोय पावता, जलाला प्राप्त झाला असताना मीठ काय होतं, तोय होईजे, ते मीठ मीठ रूपाने शिल्लक राहत नाही. ते मीठ रूपाने शिल्लक न राहता ते पाणीरूप होतं. जेवी लवणे तोय पावता तोय होईजे. त्या मिठाचा स्पर्श पाण्याला झाला की ते मीठही पाणीरूप होऊन जातं. अच्छा, हे असो परतोनी मागोते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊनी ऐती बिंबची हो. दुसरा दृष्टांत, हे असो परतोनी मागोते. मनुष्य आरशामध्ये पाहतो तेव्हा त्याला त्याचं काय दिसतं, तर प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब बिंबाते पाहे, ते प्रतिबिंब पुन्हा मूळ बिंबालाच पाहत राहतं. तो पाहणे जाऊनी ऐते बिंबची हो. परंतु पाहण्याची प्रक्रिया जाऊन, अरे मी मलाच पाहतो आहोत, आरशाच्या निमित्तानं हा बिंब आणि आरशात पडत ते प्रतिबिंब, प्रतिबिंबाच्या रूपाने पाहत असताना, प्रतिबिंबाला पाहत असताना प्रतिबिंब पुन्हा बिंबरूपच आहे, तो बिंबरूपाकडे येत असतो. म्हणून परतोनी बिंब पाहे बिंबाते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तो पाहणे जाऊन ऐते बिंबची हो. आणि मग आरसा, प्रतिबिंब, पाहण्याची प्रक्रिया हे सगळं जाऊन मग खाली काय, बिंबरूप मी आहे असा भाव राखतो. तो पाहणे ऐते बिंबची होय. आणखी दृष्टांत, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. बघा, अगोदर जे सांगितलंय मुक्ता ते निर्धारिता, त्या मुक्तालाच इथे आता संत असं म्हटलंय.
दृष्टांत तत्समच आहे. पहा, तैसे हरपले पणपे पावे. मीच मला कधी हरवल्याचा भास होतो का? हो. येणाऱ्या माणसाला कधी कधी आपल्या घराजवळ जाऊन हेच माझं घर आहे का काय असा भ्रम होतो आणि पुन्हा मागे जातो. आणि सगळ्या माणसामध्ये त्याला भ्रम होतो की मी हरवलो आहे, मी हरवलो. परंतु मी हरवलो आहे असं म्हणताना त्याला काहीतरी खून आठवण करून द्यावी लागते. असाच एक मनुष्य घर कधी सोडलं नाही, सोडण्याची वेळ आली तरी बाहेर कधी गेला नाही. पत्नी काही कामानिमित्ताने बाहेर गेली असताना तिने सांगितलं की तुम्ही आता बाहेर जा, काहीतरी भाजीपाला घेऊन या. पण हा म्हणतो मी चुकलो तर? हो, चुकणार नाही तुम्ही, मी आहे ना. मग काय झालं? तिने त्याच्या पायाला एक दोरा बांधला, सांगितलं जा, आता तुम्ही हरवणार नाही. पण नेमका तिथे गेला असताना तो एक गारुड्याचा खेळ पाहतो आणि तेवढ्यामध्ये साप गारुड्याचा निघाला आणि लोकांची पळापळ सुरू झाली आणि तेवढा त्याचा दोरा तुटला. हरवलो, 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 हरवलो. बातमी बायकोपर्यंत गेली, ती पळत आली, दोरा बांधला, सापडलो, सापडलो. अरे बापरे. तर सापडलो असं म्हणत होताना हरवला कुठं होता तो? हरवल्याचा भ्रम झाला. हा. तैसे हरपले आपण पे पावे. असं आपण आपले स्वरूप जे आहे हरवल्यासारखं वाटतं. तै संतान ते पाहता दिवसावे. परंतु संतांना शरण गेलं असताना, त्यांची सेवा केली असताना, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी सुविधा पुरवल्या असताना काय होतं की त्यांची सेवा संताते दिवसता पावे. संतांच्या जवळ जाऊन त्यांची सेवा केली असताना आपला जो जन्माजन्मांतरीचा जो भ्रम आहे तो निघून जातो. आणि म्हणून संतांना पाहिलेल्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्या अनंत जन्माच्या मायेच्या अविद्येच्या संस्काराचा बाध होत असल्यामुळे संत महापुरुष स्वस्वरूपाकडे घेऊन जाणारे असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांच्या स्वरूपाचा चरित्राचा विचार करावा. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे. संतांच्या शरण गेलं असताना ती आपली भ्रमाने म्हणत होतो की मी हरवलो आहे, तसं भ्रमाने मी अज्ञानी म्हणत होतो, पण आता त्याला आपलं स्वरूप कळालं आहे. म्हणून ज्ञानेश्वर मला सांगतात, मनोनी वाणावे. म्हणून आपण ज्ञानी महापुरुषांचं वर्णन करावं, म्हणून ऐकावे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुन्हा म्हणतात की अशा जीवन महापुरुषाचं संबंधाने ऐकावं, आपण ऐकावं. कोणी नसेल तर, कोणी असेल तर त्यांना वर्णन करून सांगावं. म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. तेची म्हणजे त्या संतांचंच वर्णन करावं आणि त्या संतांच्याच जीवनचरित्राच्या संबंधाने हे ऐकावं, वर्णन करावं, ऐकावं. तेची ते कोण? तेची ते महापुरुष जे मुक्त आहेत, ज्यांना यथार्थ बोध झालेला आहे, अशा महापुरुषांचं वर्णन झालेलं आहे. परी कर्मी असोनी कर्म, जो नागवे समविषमे, चर्मचक्षुषी चामे दृष्टी जैसी. इथे आणखी दृष्टांत दिला आहे. परी कर्मी असोनी, जो तम विषम कर्मे नागवे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो कर्मामध्ये आहे,
कायिक वाचिक मानसिक बौद्धिक सगळ्या कर्मामध्ये त्याचं अस्तित्व आहे. म्हणून कर्मी असोनी कर्मामध्ये राहून सुद्धा जो समविषम कर्मे नागवे, तो चांगल्या वाईट कर्माच्या द्वारे अडकला जात नाही, फसला जात नाही, त्यात तो गुंतून राहत नाही, त्यांच्याशी तो पूर्ण समरूप होत नाही. परिकर्मी असोनी जो समविषम कर्मे नागवे, कधी कर्म चांगलं असतं तर कधी कर्म वाईट असतं, कर्म येतात कर्म जातात, पण हा मात्र सगळं कर्म करून त्या समविषमतेच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये अंतःकरणाची स्थिती जाऊ देत नाही. समत्वम योग उच्यते, असे महापुरुष सम अंतःकरणाचे राहतात. तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवणी सांगो. अजून श्लोकाचं वर्णन श्लोकच सुरू व्हायचा आहे, त्याच्या आधीच ज्ञानेश्वर महाराज त्या महापुरुषाचं तोंड भरून वर्णन करायला लागलेलं आहे. कसं वर्णन केलं आहे? तैसा जो सोडवला आहे, त्याप्रमाणे हा ज्ञानी पुरुष कर्मबंधनापासून पूर्णपणे आता तो सुटला गेलेला आहे, तो मुक्त झाला आहे. कारण कर्तृत्व मत नाही, कर्मफलाचा आस्वाद नाही, कर्म ईश्वर समर्पण भावनेने केले असल्यामुळे मी त्या कर्माचं साधन असून परमात्मा स्वामी आहे, मी सेवक आहे, त्याच्या समाधानासाठी मी कर्म करत आहे, या भूमिकेने कर्म जर केली गेली तर काय होतं? तो कर्मातून सुटला जातो. सोडवला जो आहे, कर्माच्या द्वारे तो पूर्णपणे आता मुक्त झाला आहे, सुटला आहे. तयाचे रूप आता पाहू. अशा महापुरुषांचं स्वरूप पाहायचं आहे, त्यांची दैनंदिनी पाहिजे, त्यांचे आचार विचार पाहिजे. उपपत्तीची बाहे उभवून सांगे, त्या महापुरुषांचं कसं लक्षण असतं ते अगदी विचारांचे बाहू वर करून भगवान ज्ञानोबारायण आणि भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. उपपत्तीचे बाहे उभवून सांगे. दृष्टांत शुद्धांत या सगळ्यांचं एकत्रित करून त्या महापुरुषांचं वर्णन झालं. यस्य नहं कृतो भावो बुद्धिर्यस्य विलिप्यते, हत्वापि संयमान् लोकान् हन्ति न निबध्यते. शेष आपण उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. हाँ, डॉक्टर से रामकृष्ण.